रामकृष्ण हरी जय जय राम हरे जय राम हरे जय राम जय राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम रूप पातालोचनी हो सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने रूप पातालोचनी सुख झाले हो सुख झाले हो साधने सुख
करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार करावया पार भवसिंधू नासिवंत देह जाणार नासिवंत देह जाणार ऐसा काल संत समागमी धरावे देह जाणार देह जाणार क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सगळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे हलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे वरुणी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान यौंत प्रविश्य ममवाचि मिमां प्रसुप्तां संजीवयत्खिल शक्तिधर स्वदाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्
प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिराम रणरंग धीरम राजीव नेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारि बरनो रघुवर बिमल जसु जोदायक फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु हरहु कलेश विकार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुख भंजन
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संपाद्य ज्ञानंच विधाय विलोकितो येन समाधि राजा, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुवंतं, रायगडी मंदिरी वसी माझा राया, चरणासी अर्पितो अजन्म ही काया, जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती, जयांची केली या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते मस्तक हे पायावरी, तरावया पार भव सिंधू, नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला अभंग, वैराग राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा असा हा 4 चरणाचा उपदेश पर प्रकरणातला अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठला सेवेला आरंभ करण्याअगोदर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, कुमारेश्वराच्या या पवित्र दरबारामध्ये, पवित्र भूमीमध्ये आणि अत्यंत पवित्र स्थानावरती आज एक दिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा आपल्या सर्वांना ज्ञात आहे कशामुळे ठेवलेली आहे, पण एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो. आज या दिवशी आमचे असणारे मामा, त्यांना जाऊन 12 दिवस झाले, स्वर्गीय शेषराव तुळशीरामजी सास्ते यांना जाऊन 12 दिवस झाले आणि आजचा 13वीचा दिवस. आजच्या दिवशी कीर्तनाचं सौभाग्य माझ्याकडे म्हणण्याचा काही उद्देशच नसावा, कारण काय, हे सौभाग्यच नाही महाराज. त्यांचा शतकोत्तर सोहळा आपण पाहावा ही मनात अपेक्षा असताना त्यांच्या 13वीच्या कीर्तनाला आपल्याला यायला लागतंय, ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. पण नियतीच्या पुढे कोणाचंही चालत नाही. या न्यायाप्रमाणे ज्यांनी 7 दिवस 8 दिवस आमच्या गावातला सप्ताह डोळ्यांनी पाहिला आणि ज्या दिवशी ते जाणार होते त्याही दिवशी आमची भेट झाली, रामरामही झाला आणि संध्याकाळी वार्ता आल्याच्या नंतर एक मनाला सुन्न करणारी बातमी कानावरती पडली. पण प्रत्येकाला इथं जावं लागणार आहे, पुढे मी बोलणार आहे. आणि त्यांच्या सर्व परिवार असतील, आमचे मामा किसनराव मामा असतील, पांडुरंग मामा असतील, दोन्ही सुपुत्र आमचे भगवानदाजी महाराज, बंडूभाऊ महाराज, या सर्वांच्या संतोषदाजी असतील, सर्वांच्या एक मतानं त्यांच्या 4ही मुली, आमच्या इंदुबाई, शोभाबाई, त्याच्यानंतर पुष्पाबाई आणि आमच्या दुर्गाबाई, या सर्वांच्या एक मतानं आजची ही कीर्तन सेवा परम भाग्यानं माझ्याकडे दिलेली आहे. त्यानिमित्तानं सर्व भक्तिमती माता आहेत, भक्तिमान्य पुरुष आहेत, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि या कीर्तन साथीसाठी एक आपण जोडलेला मित्र परिवार आजच्या दिवशी प्रामुख्यानं आज हजर आहे. त्यामध्ये आमचे विशाल महाराज पांढरे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आमचे माऊली देवडे आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक. प्रभू महाराज आहेत आपलेच, त्याच्यानंतर आमचे गोविंद महाराज आहेत, आमचे पाहुणे सुद्धा आहेत, सुकळीचे शिवनीचे महाराज आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आमचे विनेकरी महाराज, सर्व एक एकाते काय गुरु नवनाथ महाराज आहेत. युवा कीर्तनकार आमचे परम मित्र तुकाराम महाराज जायभाई आहेत आणि ताल सम्राट आमचे परमेश्वर महाराज येवले सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हे कीर्तन घेतल्यावर मला पुन्हा कीर्तन देऊ लागले. 26 तारीख रिकामी आहे का म्हणलं, हो. कुठं पाहिजे, आले एवढे पैसे देणार आहेत म्हणे, घ्यायचे असेल तर. अरे म्हणलं मामाचं कीर्तन आहे, मग तिथलीच द्यायला म्हणे. विठ्ठला आमचे युवा कीर्तनकार ताल सम्राट आमचे प्रताप महाराज आहेत, आमच्या गावातलीही सध्या मंडळी आहे, आमचे सर्व मित्रमंडळ एक एकाते काय गणू अपार, हे सर्वांच्या चरणी आदर भाव प्रकट करतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला अभंग तुकोबारायचा आहे. तुकाराम महाराज या अभंगामधून सांगतात की आपण क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. कशाचा विचार केला पाहिजे? हा सोडून दुसरा कोणताच विचार नाही केला पाहिजे. तरावया पार भव सिंधू, भव म्हणजे दुःख आणि दुःखाचा जो समुद्र आहे, दुःखालयम शाश्वत,
जे संसाराला एक पाठीच लावलेली आहे गीताशास्त्रामध्ये, जे दुःखाचा सागर असणारा जी काही संसार आहे त्या संसारातून तरुण जाण्याचा विचार आपण क्षणाक्षणाला केला पाहिजे। महाराज क्षणाक्षणाला हाच विचार का करायचा? कारण तुम्हाला जो मिळालेला नरदेह आहे तो नरदेह कधीतरी नाश पावणार आहे। नाशिवंत देह जाणार सकळ म्हणजे सर्वांचा, इथं सर्वांना जावं लागणार आहे। सर्वांचा नरदेह जो मिळालेला आहे तो जाणार आहे, म्हणून सर्वांनी त्याचा विचार केला पाहिजे। महाराज हा विचार करण्यासाठी दुसरं काय केलं पाहिजे? हा विचार करत असताना नाशवान देह जर चांगल्या कामाला लावायचा असेल तर नाशवान देहाला शरीर उत्तम चांगले जे म्हणतात आपण, ते उत्तम चांगलं शरीर का कधी होईल? त्याचं कारण असं आहे, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची। परमार्थाची जर तातडी केली, हा जो मिळालेला नरदेह आहे नाशवान नरदेह आहे, तो नाशवान नरदेह जर आपण संतांच्या संगतीत देवाच्या भजनात घातला तर याचा चांगला उपयोग आपल्याला घेता येईल। म्हणून संत संघाची आपण आवड धरली पाहिजे आणि परमार्थाची लगबग घाई तातडी केली पाहिजे। मग एवढं करत असताना महाराज दुसरं काय करायचं? दुसरं एकच करायचं महाराज। तिसरा एक नियम महाराजांनी सांगितला, या इहलोकाच्या व्यवहारामध्ये पडल्याच्या नंतर या इहलोकाच्या व्यवहारात आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये कशाचा ना कशाचा धूर आहे। एखाद्या वेळेस जर माणसाच्या डोळ्यात धूर पडला त्या धुरामुळे समोरचं काही दिसत नाही महाराज। सामान्य धुरामुळे जर समोरचं काही दिसत नसेल तर आपल्या डोळ्यामध्ये एक धूर आहे। कशाचा आहे? कोणाला सत्तेचा धूर आहे, कोणाला विद्वतेचा धूर आहे, कधी सुंदरतेचा धूर आहे। हा जो धूर डोळ्यामध्ये साठवलेला आहे तो धूर कधीही डोळ्यामध्ये येऊ द्यायचा नाही। इहलोकी तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे आणि नका डोळे धुरे भरुणी राहू, असा अभंगाचा शब्दशः भावार्थ। विठ्ठला आजची ही जी सेवा आहे ही सेवा नैमित्तिक सेवा आहे महाराज। इतर ठिकाणचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं। आजच्या कीर्तनामध्ये नैमित्तिक सेवा असल्यामुळं आपल्याला शास्त्रानं काही कर्म करायचे सांगितलेले आहेत। याच्यामध्ये विहित कर्म आहे आणि निषिद्ध कर्म आहे। विहित कर्म कशाला म्हणायचं? जे कर्म आपल्याला करायला सांगलं त्याला विहित कर्म म्हणायचं, आणि जे निषिद्ध कर्म याला म्हणायचं जे शास्त्रानं आपल्याला करायचं सांगितलं नाही ते करण्याचं। दारू पिणं हे निषिद्ध कर्म आहे। अनेक याच्यामध्ये जे काही वाईट काम आहेत त्याला निषिद्ध कर्म आपण म्हणत असतो, ते निषिद्ध कर्म आपण करायचं नाही, विहित कर्म करायचं। त्या विहित कर्माचे सुद्धा 4 प्रकार पडतात। त्या विहित कर्माचे जर 4 प्रकार आपल्याला पाहायचे झालं तर त्याच्यामध्ये नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, काम्य कर्म आहे आणि प्रायश्चित्त कर्म आहे। नित्य, नैमित्तिक, कामी आणि प्रायश्चित्त। नित्य कर्मामध्ये आंघोळ करणं, देवपूजा करणं ही नित्य कर्मामध्ये येतं। नैमित्तिक कर्मामध्ये ही आजची कीर्तन सेवा येते। हे काहीतरी निमित्त करून त्याच्यासाठी केलेला अट्टहास तो म्हणजे नैमित्तिक कर्मामध्ये येतो। काम्य कर्म त्याला म्हणायचं, एखादी कामना पूर्ण करत असताना आपण जर एखादा काही मंत्रोपचार असेल, एखादी साधना असेल ती जर करत असेल तर त्याला काम्य कर्म म्हणायचं। एखादी गोष्ट आपल्याच्यानं घडली आणि ती घडल्याच्या नंतर ती जर आपल्याला मनाला पटत नाहीये किंवा एखाद्याने सांगितलं तुमच्याच्यानं दोष घडलेला आहे, तो दोष निवारण्यासाठी जर एखादं कर्म करायचं असेल तर त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणत असतात। आपण त्र्यंबकेश्वरला बहुधा महाराजांच्या सानिध्यात जाऊन तिथं कोणत्या ना कोणत्या पूजा करत असतो, ते प्रायश्चित्त कर्मामध्ये येत असतं। त्रिपिंडी श्राद्ध असेल, काय काय श्राद्ध असतात ते सर्व श्राद्ध आपण त्या ठिकाणी करत असतो, नारायण नागबळी वगैरे सगळं ते काम्य प्रायश्चित्त कर्मामध्ये येतंय। म्हणजे नित्य, नैमित्तिक, कर्म, काम्य आणि प्रायश्चित्त हे 4 कर्माचे प्रकार पडतात। हे कर्म केलंच पाहिजे का? नैमित्तिक कर्म करण्याचं कारण काय आहे? प्रत्येक म्हणाल महाराज हे केलंच पाहिजे का नैमित्तिक कर्म? नैमित्तिक कर्म हे करावंच लागत असतं। त्याचं कारण असं आहे, नैमित्तिक कर्म का करायचं त्याचं कारण असे महाराज, माणूस जन्माला आला की माणूस जन्माला आल्याच्या नंतर त्या माणसावर डॉक्टर महाराज किती 16 संस्कार करावे लागतात? किती? 16 संस्कार करावे लागतात, बरोबर आहे। 16 संस्कार करावे लागतात। आता ते 16 संस्कार करण्यासाठी जर आपण पाहिलं तर 16 संस्काराचे जर बारीक बारीक भाग पाडले आपण तर गर्भावस्थेमध्येच आपल्यावरती 5 संस्कार होत असतात। मला असं वाटत नाही गर्भावस्थे अवस्थेमध्ये 5 संस्कार होत असतील, अजिबात होत नाहीत महाराज। त्यातल्या त्या जन्माला आला की पुन्हा एक संस्कार होत असतो, तो म्हणजे जातकर्म संस्कार, नामकरण संस्कार। जातकर्म संस्कार आपल्याला माहितच नाही तर झाला कधी? झालाच नाही आपल्यावरती जातकर्म संस्कार, तो एक संस्कार आहे। त्याच्यानंतर पुन्हा एकदा का आपण थोडेसे 12 महिन्याचे वर्षाचे झालो की त्याच्यानंतर आपल्याला अन्नप्राशन संस्कार होत असतो। अन्नप्राशन संस्कार ज्या दिवशी आपण अन्न घेतो त्या दिवशी एक संस्कार होत असतो। त्याच्यानंतर एकदा का लग्नाला आलो की लग्न हा एक संस्कार होत असतो। त्याच्यानंतर अनेक जन्माचे काही काही संस्कार होत असतात, पण एवढे संस्कार तुमच्या आमच्यावर होत नाहीत, कारण त्याची आपल्याला माहिती नाही। पण आपण जर प्रामुख्याने काही संस्कार धरले महाराज तर आपल्यावरती 3 संस्कार होतात। त्याच्यामध्ये पहिला जन्माचा संस्कार होतो।
जन्माला आल्याच्या नंतर पहिला संस्कार जन्माचा, त्याच्यानंतर दुसरा संस्कार काही जणांवर होतो, काही जणांवर होत नाही, तो म्हणजे लग्नाचा विवाह संस्कार. विवाह संस्कार दुसरा. त्याच्यानंतर एकदा का माणूस जन्माला आल्याच्या नंतर जीवन जगत जगत राहिला की तिसऱ्या वेळेस माणूस जातो. माणूस गेल्याच्या नंतर तो तिसरा संस्कार आहे तो अंत्यसंस्कार. अंत्यसंस्कार. माणसावर फक्त 3 संस्कार होतात. 3 संस्कार होत असताना त्याच्यामध्ये जो पहिला संस्कार आहे महाराज, तो पहिला संस्कार तुम्ही म्हणसाल कधी होतो, तर माणसाची गर्भ अवस्था ज्या वेळेस होते त्या गर्भ अवस्थेमध्येच माणसावरती संस्कार होत असतो. तो संस्कार काही काही जणांवरती झाला. तो संस्कार आमच्या भक्त प्रल्हादावरती झाला. सत्वर उच्चार प्रल्हादी विमला, सत्वर उच्चार प्रल्हादी विमला, सत्वर उच्चार प्रल्हादी विमला, सत्वर सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्ण दाता. तो उद्धवाला, तो जे काही भक्त प्रल्हाद आहे त्याच्यावरती गर्भावस्थेमध्येच आमच्या कयादू मातेच्या गर्भावस्थेमध्ये संस्कार झाला. म्हणून त्यांनी उपजताच ज्ञानी अशी जी भावना आहे ना, ती त्यांना गर्भातच ती अवस्था प्राप्त झाली. तोच दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल महाराज अभिमन्यूचं. अभिमन्यूचं उदाहरण सर्वांना माहिती आहे. काय झालं होतं अभिमन्यूचं? काय झालं होतं? चक्रव्यूहात घुसता आलं पण बाहेर पडता आलं नाही. बाहेर पडता नाही. लोक म्हणतात महाराज अभिमन्यू चक्रव्यूहात घुसला पण बाहेर पडला नाही. त्याचं कारण माहितीये का? काय झालं होतं? काय झालं होतं? अभिमन्यू कोणाचा मुलगा आहे? कोणाचा? अर्जुनाचा. तुम्ही आमच्या गावचे इथे, आपल्या गावातले थांबा ना, इथे सांगू द्या. आपल्या गावातले ऐकून ऐकून तरबेज झालेले आहेत. पंडू राजाचा मुलगा अर्जुन, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा जन्मेंजय. तिथून महाभारताचा शेवट. बरोबर आहे. आता त्या अभिमन्यूचा चक्रव्यूह का तोडलं नाही त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. ज्या वेळेस श्रीकृष्ण परमात्मा सुभद्रा मातेला न्यायासाठी आले होते त्यावेळेस हस्तिनापूर ते द्वारका खूप मोठा पल्ला आहे, खूप मोठा एक काय म्हणतात त्याला मार्ग आहे किंवा ती मोठी वाट आहे. आणि त्या मार्गाने जात असताना एवढा मोठा पल्ला म्हणजे ती हस्तिनापूर म्हणजे कुठं आलं? आताची दिल्ली. बरोबर आहे. आताची दिल्ली, आताची दिल्ली युपी मधली आणि त्याच्यानंतर द्वारका गुजरात मधली. गुजरात आणि युपी एवढं जर आजचं जर अंतर पाहिलं तर शेकडो मैलाचं अंतर आहे. आणि एवढं अंतर जात कापत असताना मला असं वाटते कोणी बी जात असताना काहीतरी गप्पा छप्पा करते का नाही? बोलत चालत जाते ना. श्रीकृष्ण परमात्मा बहिणीला घेऊन जाण्यासाठी आले आणि बहिणीला घेऊन जात असताना गप्पा छप्पा मारायला सुरुवात झाली. सुभद्रा माता ऐकत होती, श्रीकृष्ण परमात्मा सांगत होते. बरं सांगत असताना श्रीकृष्ण परमात्माच्या द्वारकेमध्ये दुसऱ्या गप्पा असतील काय महाराज? हा, मारणे, युद्ध करणे. गोकुळात फक्त प्रेम होतं, बाकी द्वारकेमध्ये 100 वर्ष फक्त हीच नीती होती. मग करायचं काय? तर ते चक्रव्यूह नावाचं जे काय कार्यक्रम आहे तो करण्याचा प्रयत्न केला. चक्रव्यूह म्हणायचं कशाला याच्यावरती संवाद चाललाय. आणि ज्या वेळेस चक्रव्यूहाच्या गप्पा चाललेल्या आहेत त्यावेळेस अर्ध चक्रव्यूह म्हणजे चक्रव्यूहात घुसायचं कसं हे श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं. आणि त्याच्यानंतर जो मधला काळ आहे चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचं कसं जे काही मार्ग सांगायला लागले तेवढ्यामध्ये सुभद्रा मातेला झोप लागली. आणि सुभद्रा मातेला झोप लागल्याच्या नंतर अर्धच आमच्या अभिमन्यू महाराजांनी ऐकलं. त्यानुसार त्यांनी चक्रव्यूहामध्ये घुसता आलं पण चक्रव्यूह फोडता आलं नाही. म्हणून अभिमन्यू चक्रव्यूहात मारला गेला. ही झाली गर्भ अवस्थेमधले संस्कार. गर्भ अवस्थेमध्ये सुद्धा संस्कार आपल्यावरती होत असतात. लग्नाचा सुद्धा आपल्यावरती संस्कार होत असतो. आणि माणूस मेल्याच्या नंतर अंतिम संस्कार हा सुद्धा तिसरा एक संस्कार आहे. मग महाराज 3 संस्कार झाले, अजून राहिलेले 13 संस्कार राहिले आमच्यावर. बरोबर आहे. 13 संस्कार राहिले ना. मग 13 संस्कार कधी होणार आहेत? तर ऐका, 13 संस्कार त्यावेळेस होत असतात माणूस गेल्याच्या नंतर. माणूस मरण पावला की ती जी काही माठ फिरवल्या जातो, घट फिरवल्या जातो, तो घट ज्या दगडानं फोडतो त्या दगडाला म्हणतात काय? बोला काय म्हणतात त्याला? ते पोहोचवणारे कुठे आहेत? प्रत्येक गावात असतात पहा. रचणारे, बांधणारे, पोहोचवणारे तेच माणसं असतात. तेच असतात महाराज. ते दुसरे कोणीच नसतात. ते 2-4च असतात. ते कुठे आहेत? येत नाही. काय म्हणतात त्या दगडाला? खड्याला? त्याला जीव खडा म्हणतात. जीव खडा.
मग येत असलं सांगा ना तुम्ही, असं काऊन मान हलवायले सांगा. तो जीव खडा म्हणतात. तो जीव खडा कुठे ठेवायचा असतो? झाडाला टांगून? अजिबात नाही. तो जीव खडा पांढऱ्या कापडात बांधून जी आपण माणूस ज्या ठिकाणी बसवलेला आहे त्या ठिकाणी आपण वाट ठेवत असतो. बरोबर आहे? दिवा लावून ठेवत असतो पहिल्या दिवसापासून तर 13व्या दिवसापर्यंत. त्या वातीच्या जवळ, त्या दिव्याचा जवळ तो जीव खडा नेऊन ठेवायचा असतो. आणि एक एक दिवस एक एक संस्कार त्या जीव खड्यावर होत असतो. हा, ते झाले 13 संस्कार. 13 आणि 3 16 संस्कार झाले. आता 13 दिवस झाले. त्या दिवशी आमचा विषय झाला. इथं श्रद्धांजलीच्या भाषणात लोक लय भाषण करतात महाराज. काय म्हणतात? मृतात्म्यास शांती मिळो. मृत आत्मा 13 दिवसात आणि माणूस गेल्या गेल्या लगेच देवाजवळ डायरेक्ट पोहोचत? अजिबात पोहोचत नाही महाराज. मग मी ऐका, त्या मृत आत्म्याला देवाजवळ पोहोचायला लागतात किती दिवस? त्याला किती दिवस लागतात सांगू तुम्हाला? 13 दिवसाच्या नंतर, म्हणजे आजच्या दिवसानंतर जो माणूस गेलेला आहे त्या माणसाचा प्रवास चालू होतो. तो प्रवास चालू झाल्याच्या नंतर तो प्रवास कुठपर्यंत थांबतो माहिती का? तो प्रवास 48 दिवस चालतो. 48 दिवसाच्या नंतर त्याला एक नदी लागती. त्या नदीचं नाव आहे वैतरणी नावाची नदी. ती वैतरणी नावाची नदी ती नुसती पाण्याची नाहीये, तिच्यात मळ मूत्र मांस हे जे काही आहे ना हे वाहत चालत असते. त्या वैतरणी नावाच्या नदीवर एकदा का तो जीव गेला की तो जीव गेल्याच्या नंतर त्याला ती पार करायची असते. ती पार करत असताना ती वैतरणी नावाची नदी जर पार करायची असेल तर त्या ठिकाणी एक कामधेनू नावाची गाय बांधलेली आहे. ती कामधेनू नावाची गाय या काठावरून त्या काठावर त्या जीवाला घेऊन जात असते. पण ज्याच्या जीवनामध्ये गोदान झालेला आहे त्यालाच ती पार करत असते. म्हणून पूर्वीच्या काळात लोक गाय विकल्यापेक्षा गाय दान करत होते. आपण दान केली पाहिजे, ती गाय दान केली पाहिजे. आणि मग आपण अशी गाय दान करत नाही तर ब्राह्मणांनी आपल्याला सांगितलंय 10व्याच्या दिवशी गाय, छत्री, जोडा, शिडी ह्या गोष्टी चांदीच्या करून आणा. बरोबर आहे? त्याचं कारण ही आहे महाराज, गाय दान न केल्यामुळे ती गाय आपल्याला सहकार्य करत नाही. म्हणून ते जो काही नदी आहे ती नदी पार करण्यासाठी आपल्याला 39 दिवस लागतात. किती दिवस? 39 दिवस. आता बेरीज करा पूर्ण. 13 दिवसानंतर जीव निघाला. 48 दिवसानंतर वैतरणीच्या काठावर पोहोचला. वैतरणी पार करण्यासाठी किती दिवस लागले? 39. एकूण किती झाले? काढा कॅल्क्युलेटर. 100 दिवस झाले. 100 दिवसामध्ये तो जो जीव आहे तो जीव यमाच्या जे काही चित्रगुप्त आहे त्याच्या दरबारामध्ये पोहोचतो, कोर्टात पोहोचतो. त्यातल्या त्यात ते 100 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर भरणी श्राद्ध येत असते. भरणी श्राद्ध म्हणजे पित्र. माणूस गेला की लगेच तेरस लगेच उरकतात लोक, लगेच त्याला मिळवतात आणि पुन्हा त्याला जेवायला बोलवतात. म्हणतात लय लवकर जेवायला आला. असं अजिबात नाही. 100 दिवस झाल्याशिवाय त्याचं भरणी श्राद्ध होत नसतं. म्हणजे पित्र घालता येत नाही, तो मिळवल्या जात नाही. लक्षात घेत जा. म्हणजे भरणी श्राद्ध 100 दिवसानंतर होतंय. त्या चित्रगुप्ताच्या कोर्टामध्ये त्याची जी खातेवही आहे त्या खातेवहीचा कालावधी जवळपास 265 दिवस असतो. किती दिवस? 265. 265 आणि हे 100 किती दिवस झाले? 365. मग ते 365 पूर्ण दिवस झाले की मग त्याचं झालं 1 वर्ष श्राद्ध. एवढा त्याचा कालावधी आहे. म्हणजे 1 वर्षानंतर तो जीव मोकळा होत असतो. त्यातल्या त्यात एखादा जीव तिथे गेल्याच्या नंतर त्या जीवाला दर महिन्याला 1 दिवस भूक लागते. त्या जीवाला प्रवास करत असताना 365 दिवसात तुमच्या इकडे करतात का नाही मला माहित नाही. आपल्या गावाकडे नाही ती प्रथा, पण काही काही गावात ती प्रथा आहे महाराज, की ज्या तिथीला जो माणूस गेलेला आहे त्या तिथीला त्या माणसाच्या नावानं एक पित्तर जेव घालण्याची प्रथा आहे. एक पित्तर जेव घालण्याची प्रथा आहे. तो एक पित्तर जेव घातलाच पाहिजे. त्याचं कारण आहे, तो जो माणूस जीव गेलेला आहे त्या जीवाला दर महिन्याला 1 दिवस भूक लागत असते. 1 दिवस भूक लागल्याच्या नंतर आपण हा जो पित्तर जीव घालतो त्या पित्राच्या निमित्ताने त्याचं भूक भागत असते. म्हणून एक कर्णाच्या जीवनातलं उदाहरण घ्या. कर्ण म्हणलं की दान आलं. औदार्य जगद्गुरु तुकाराम महाराज की कुठपर्यंत आलो होतो आपण?
कर्णालोक आलो होतो मला असे ऐकणारे पाहिजे. तुम्ही म्हणसाल एवढे कस काय चनाक्ष ऐकणारे महाराज, एक बी कीर्तन सोडत नाहीत माझ्यासोबतच. आणि सगळे माळकरी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या तरुण मंडळीसाठी. हे रोज कीर्तनाला आहेत. म्हणून कर्णापर्यंत आलो होतो आणि कर्णापर्यंत आलो होतो. त्या कर्णाला प्रश्न विचारला यम चित्रगुप्तांनी. त्याला भूक लागली आणि भूक लागल्याच्या नंतर तो म्हटला मला भूक लागली. चित्रगुप्त म्हणला असं काही जमत नसतं, इथं जमत नसते. म्हणजे का? अरे म्हणे तुझ्या हातानं काही दान घडलं नाही म्हणून तुला भूक लागली. दान घडलं नाही? अहो म्हणे जाऊन विचारा. जेवढं काही दान आहे ना, दानाची जर यादी निघली तर कर्णाचाच पहिला नंबर लागतो. चित्रगुप्त म्हणले वेड्या, तू दान केलं पण काय केलं दान? सत्ता संपत्ती हे दान करत राहिलं. अन्नदान कधी केलं? अन्नदान केलं पाहिजे. आणि ज्याच्या जीवनात अन्नदान घडलेले त्याला तिथं भूक जरी लागली तरी साठा जो अन्नदानाचा केलेला आहे, जे केलेलं कर्म आहे त्याचं निमित्त म्हणून त्याला ती भूक भागवण्याचं ताकद तो चित्रगुप्त देत असतो. म्हणून आपल्या जीवनात नाही काही घडलं तरी अन्नदान घडलं पाहिजे. म्हणून काही काही माणसं महाराज सप्ताहात पंगत नाही दिली तरी म्हणतात महाराज आपली पंगत मोडायची नाही. का? आपल्या हातानं दान घडलं पाहिजे. म्हणून 1 वर्षानंतर तो जीव त्या ठिकाणी जात असतो. 13वी हे शास्त्र आहे आणि 10वा आहे विधी. 10वा विधी आहे महाराज. काही काही माणसं म्हणतात 13वी आपण मागे घेऊ, सावडण 10 13वी एकच दिवशी करू. अजिबात जमत नाही महाराज, अजिबात जमत नाही. त्याच्यावर हे 16 संस्कार व्हावे. शास्त्र बदलता येत नाही. शास्त्र म्हणेल ते सांडावे. शास्त्र जसं म्हणेल तसंच करावं लागत असते. 10वा आपण पुढं मागे केला तरी हरकत नाही, कारण तो विधी आहे आणि 13वी हे शास्त्र आहे. म्हणून या शास्त्राच्या निमित्तानं आजची ही कीर्तन सेवा. विठ्ठला प्रसंग असा आहे, ज्या लोकामध्ये आपण जन्माला आलो त्या लोकाचं नावच मृत्यू लोक आहे. म्हणजे इथं येणारा प्रत्येक जीव हा जाणार आहे महाराज. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया, कोई बांध गया जंजीर, एथ नाही गुरु आले अवतार, एरते पामर जीव की नौभी भर गए. भी मर गए, 33 कोटी देवता भी मर गए महाराज. 33 कोटी देव सुद्धा या ठिकाणाहून गेले. आम्ही सांगेन तुम्हाला देवाला सुद्धा इथून जावं लागणार आहे. आपण प्रभू रामचंद्र असतील, भगवान श्रीकृष्ण परमात्मा असेल, यांच्या कथा ऐकल्या, पाहिलं त्याच्या फक्त कथा ऐकल्या, ते सुद्धा गेले महाराज. त्यांना सुद्धा जावं लागलं. प्रत्येकाला इथून जावं लागणार आहे, त्याच्यात काही तीळ मात्र शंका नाही. इथं आलेला प्रत्येक जीव हा जाणार आहे. आपण जर पाहिलं महाराज तर आपण प्रत्येक जण या ठिकाणी जर पाहिलं चंद्राला देव मानणारी माणसं आहेत. कोणाला? कोणाला? चंद्राला. चंद्र कोण आहे? देव आहे. पण त्या देवाच्या माग सुद्धा एक भेव आहे महाराज. काय भेव आहे? जो चंद्र चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पूर्ण दिसतो तो चंद्र अमावस्येच्या दिवशी दिसतच नाही. जे लोकीचा चंद्र क्षय रोगी, जेथ उदय होय असता लागी, दुःख लेऊन सुखाचे, सुख लेऊन दुःखाचे अंगी, सळीत जगात. जो चंद्र आहे ना तो चंद्र सुद्धा 15 दिवसात जर त्याचा क्षय होत असेल काय घेऊन बसले महाराज माणसाच. आजचा या पवित्र दिवशी भगवान बाबाची पुण्यतिथी. बैसोनी पाण्यावरी वाचेली ज्ञानेश्वरी, राष्ट्रसंत भगवान बाबाची पुण्यतिथी आहे. या तिथीला त्यांनी सुद्धा पुनीत केले महाराज. म्हणून म्हणावं लागतं गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगमाती, राहिल्या कीर्ती जगमाती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले
गायन केलं तरी जाणारे, कीर्तन ऐकलं तरी जाणारे. मग जर जाणार माणूस असेल महाराज, प्रत्येक जण आहे महाराज, मग जर जाणार प्रत्येक जण असेल तर मग करायचं काय नेमकं? आपल्या ज्या कीर्ती आहेत त्या कीर्ती जगामध्ये राहिल्या पाहिजेत, असं वागलं पाहिजे, असं वागावं लागतं. तेव्हा आपल्याला जाण्याचा आहे. याजसाठी केला होता अट्टाहास, आणि काय शेवटचा दिस गोड व्हावा, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आपला शेवट चांगला व्हावा याच्यासाठी चांगलं वागणं आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे. म्हणून म्हणतात एक दिन तेरी भी डोली चली जाएगी, चार सज 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 चली जाएगी, तेरी डोली निकल जाएगी, चार सज सज चली जाएगी। एक दिन तेरी भी डोली निकल जाएगी, चार कांधों पे सज धज के चली जाएगी। प्रत्येकाला इकडे जावं लागणार आहे, प्रत्येकाची डोली निघणारी महाराज. ज्याप्रमाणे मामा गेले ना त्याप्रमाणे जावं लागणार. जाणं ही आश्चर्याची गोष्टच नाहीये. किती दिवस राहिलो हे फार मोठं आश्चर्य, फार मोठं आश्चर्य. माणसं म्हणतात 60 वर्षच माणूस जगला, हो कसा काय गेला? 60 वर्ष राहिला हे मोठं आश्चर्य आहे. आपण प्रत्येकानं तो विचार केला पाहिजे, प्रत्येकानं डोक्यात घेतलं पाहिजे महाराज. आपल्याला प्रत्येकाला जावं लागणार आहे, पण प्रत्येक जण सर्व गोष्टी डोक्यात ठेवतो महाराज, पण एकच विसरलेलं आहे. कोणतं? एक पहा तसा एकाची दहणी, सावध त्या गुन्हेगारी नवा. माणसं मातीच्या ठिकाणी, सावड्याच्या ठिकाणी गेल्यावर लय गप्पा आणतात महाराज, चांगल्या चांगल्या. काय खरंय माणसाचं? हा, अजिबात नाही बापा, चांगलं वागा. आणि एकदा घरी जाऊन आंघोळ केला ना पुन्हा जशाल तसा, अजिबात नाही. हे वैराग्य फक्त त्या ठिकाणी उत्पन्न होते, तीच जागा आहे महाराज. तेवढ्याच जागेवर फक्त माणूस विचार करतो. त्या जागेवर जागेवर तरी बोर्ड लिहिलेले आहेत महाराज. मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. आपलेच माणसं आपल्याला जाळायला तयार असतात, पण आपण आपल्या माणसावर खोटा विश्वास करतो महाराज. खोटा विश्वास करतो का? पटत नाही. गर्व असतो माणसाच्या अंतःकरणात, पटत नाही माणसाला. माणसं म्हणतात महाराज, ह्या महाराज लोकांचे सांगायचेच काम आहे, यायचे सांगायचेच काम आहेत, नाही सांगतील तर काय खातील? हो ना, म्हणतात ना महाराज. माणसं लोकांचे लय गप्पा असतात महाराज. लोक आपल्या तोंडावर चांगलं बोलतात, माघारी अजिबात नाही. हा, कोणाला माहिती, लोक तोंडावरच चांगलं बोलतात महाराज, माघारी अजिबात कोणी कोणाच्या बद्दल चांगलं बोलत नाही. आणि टेन्शनही घ्यायचं नाही. देवाला लोक नावं ठेवतात, आपण तर माणसं आहेत, अजिबात त्याचा ताण घ्यायचा नाही. सांगायचं काय मला तुम्हाला, लोक म्हणतील महाराज या ठिकाणी तुम्ही सांगताय हे खोटं आहे. नाही खोटं महाराज, सांगू तुम्हाला. आपण प्रत्येक जे काही खोटा विश्वास आहे ना आपल्याला यांच्या नातेवाईकांबद्दल, तो विश्वास विश्वमाऊली ज्ञानोबारांनी सुद्धा आपल्याला पटवून दिले त्या काळात महाराज. विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाण, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखा, एकला दुःख भोगी कुंभ पाक जाणे, इथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचो. जोवर चळला
हिचे चोर आहेत ना महाराज. ज्ञानोबारांनी म्हटली माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी. मग एकानं प्रश्न केला म्हणजे महाराज तुम्ही फक्त याच्यात कोण कामाला येत नाही सांगितलं. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी. मग याच्यात एक माणूस आहे ना म्हणजे माझ्याकडं. कोण? आमची ती. हा ती करल ना सहकार्य. ती केशी देता रडत रडत असे. ती बी रडायला लागेल मला. पण कधी केस देताना ज्ञानोबारांना प्रश्न केला म्हणजे आमच्या तिचं कुठं नाव आलं त्याच्यात. ज्ञानोबारा म्हणले तिचा अनुभव मला नाही. तिचा अनुभव घ्यायचा असेल तर तुकाराम महाराजांकडे देहूला तुकाराम महाराजांकडे गेल्यावर तुकाराम महाराज मी तुकाराम महाराजच महाराज. तिथं काही नाही बीड बाळ. तुका म्हणे सानातोर. तुकोबाराय म्हणले माझ्याकडे आम्ही सांगतो तुम्हाला. तुकोबारांचा स्पेशल अभंग आहे. प्रिया पुत्र धनत्र कलत्र हे तव मायावंत शेवटीचा नपवे यमाची हाती बांधोनिया देते भूषणी ही घेती काढोनिया. तुकोबाराय म्हणले याच्यात पहिल्यांदा तुझ्या बायकोचं नाव टाकतो. प्रिया. प्रिया म्हणजे बायको. पुत्र कलत्र हे सर्व जण तुझ्या कामाला येणार नाहीत. हे तर तुला अगोदर बांधून देतात यमाच्या हाती. आणि यमाच्या हाती बांधून दिल्याच्या नंतर करतात काय? भूषणेही घेती काढोनिया. हे जे काही सोनं नाणं जे भूषण आहेत ना अंगावरचे हे सुद्धा काढून घेतात महाराज. एक म्हातारं मेलं प्रमाणे म्हणून सांगतो तुम्हाला. म्हातारं मेलं महाराज. आणि म्हातारं मेल्याच्या नंतर घरात गर्दी झालेली आहे. म्हातारीच्या असं लक्षात आलं की म्हाताऱ्याच्या कानात पहिल्यांदा बिग बाळ्या घालायचे महाराज. बिग बाळ्या. म्हाताऱ्याच्या कानात बिग बाळी राहिली 1 तोळ्याची. किती? 1 तोळ्याची. केवढ्याचं नुकसान आहे? 65,000चं नुकसान आहे. प्रताप म्हणजे 65,000चं नुकसान आहे. 65,000चं नुकसान आहे. आता करायचं काय? म्हातारी म्हणली मी थोडीच चाव देत असते संग. म्हातारीन काढला महाराज षडजामध्ये स्वर. आता ती मला निघता येणार नाही. पण आता काय करा? तिथे जर नाही रडलो तर ती बाळी निघत नाही. करावं लागेल ते काहीतरी. मग महाराजच्या म्हाताऱ्याला बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्याच्या नंतर मग त्या म्हातारीच्या हाती तांब्या दिला 2-4 बायातील धरायला. आणि तांब्या पाण्याचा अंगावर टाकताना मग तिनं स्वर काढला. आता तिला त्या बाळीपर्यंत पोहोचायचं होतं. तिनं पायापासून वर्णन चालू केलं महाराज. ती म्हणली काठाच्या धोत्राशिवाय कधी धोतर घातलं नाही बाई. काठाचं धोतर महाराज. करदोड्यावर वर्णन केलं. चांदीचा करदोडा घालत होते. आता मी ते रडता येणार नाही महाराज. ते रडत बी नाही. मी जाऊ द्या तिकडे. दुसऱ्या ठिकाणी होते तुम्ही इथं राहू द्या. करदोड्यावर वर्णन केलं महाराज. करदोड्याच्या नंतर गळ्यात वर्णन केलं. आणि गळ्याच्या नंतर पुढं 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 जात जात मग स्टेशनवर गेली. मग म्हणली अजूनही तुमच्या काना. चनाक्षी माणूस म्हणला ती बाळी कापा बाळी बाळी कापा बाळी कापा. भूषणे ही घेती काढोनिया. भूषणे ही घेती काढोनिया. भूषणे घेती काढोनिया. ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास धरली तुझी कास तुका म्हणी. म्हणून ही आपल्याला कळत नाही. म्हणून ही आपण विचार करत नाही महाराज. विचाराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्रत्येक माणसाला विचार करण्याचं स्पेशल सामर्थ्य दिलेलं आहे. आपण जर इतर योनीमध्ये विचार केला तर इतर योनीचा विचार करत असताना इतर योनीमध्ये आणि आपल्यामध्ये फारसा फरक नाही. फक्त एक फरक असा दिलेला आहे की इतर योनीमध्ये विचार करता येत नाही. इतर योनीमध्ये आपल्याला भजन करता येत नाही. आपलाच एक असा नरदेह दिलेला आहे. पावला हा देह कागटाळी न्याय. आणि या न्यायामुळेच आपल्याला त्या भजनाचा आनंद घेता येतो. याच देही घडे देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन. याच देही
शकतंय. अन्य कोणत्याही देहानं आपल्याला भजन करता येत नाही आणि याच देहानं आपल्याला विचार करता येतो. मी थोडं फास्ट चालतो महाराज. विचारावरती आपलं पूर्ण जीवन अवलंबून आहे. ज्याचा जसा विचार आहे त्याचा तसा आचार आहे आणि जसा आचार आहे त्याचं तसं जीवन आहे महाराज. जसा विचार असेल तसा आपला आचार घडणार आहे. एक वेळचा प्रसंग सांगतो तुम्हाला, आता फास्ट सांगतो कारण अर्धा तास राहिला. रामायणातला मोठा प्रसंग आहे महाराज. त्या रामायणामध्ये जर सीता मातेने थोडासा विचार केला असता आणि जे मायावी हरिण होतं त्या मायावी हरणाच्या पाठीमागे जर प्रभू रामचंद्राला पाठवलं नसतं तर कदाचित पुढचं रामायण झालं नसतं. विचार केला नाही. मग जिला प्रभू रामचंद्राची पत्नी होण्याचं सौभाग्य प्राप्त झालं, तिचा एकदा विचार बिघडला तर पुढं किती दिवस वनवास करावा लागला. 14 वर्षाचा वनवास करावा लागला. मला एकच सांगायचंय, माणसाचा विचारावरती माणसाचं जीवन अवलंबून आहे. म्हणून विचार केला पाहिजे. पण तो विचार करत असताना कोणता केला पाहिजे? अभंगाचं पहिलं क्षणोक्षणी करावा विचार, करावा सहज हे वैभव प्राप्त होत नाही महाराज. याच्यासाठी प्रेम द्यावं लागत असतं. नाही तर विशाल महाराजांना एक दिवस, आता तुम्ही ठेवलेले आहे 7 दिवस, बरोबर आहे ना? 7 दिवस तुम्ही ठेवलेले आहे, तुम्हाला काही सांगायची गरज नाही. एक दिवस जर आणायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे महाराज किती द्यावं लागतं. आणि इथं प्रेमा खातीर फक्त सहज आले आपला आपला आनंद घेण्यासाठी. आता कीर्तनकार महाराज आहेत आमचे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांना आता आमच्या गावात ऐकलं असेल, बरेच कधी आला असेल. हे सर्व मंडळी फक्त प्रेमा खातील आली महाराज. याच्यात कोणताच स्वार्थ नाहीये. आणि हे प्रेमानं होऊ शकतं. प्रेमानं जग जिंकता येतं. प्रेमानं जग जिंकता येतं महाराज. तसं प्रेम द्यावं लागतं. प्रेम यायला वेळ लागणार नाही. आणि महाराजांचा सुद्धा संपर्क सगळ्या कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक मंडळी सोबत आहे. आणि त्याच प्रेमा खातीर ही मंडळी आलेली महाराज. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराजांनी सांगितलं, क्षणोक्षणा हाची करावा विचार. महाराज क्षणभर विचार केल्याच्या नंतर आम्हाला सुख प्राप्त होईल, देवाच्या जवळ जाता येईल. क्षण हा शब्द याच्यासाठी वापरलाय की त्याच्यामध्ये फक्त आपली प्रवृत्ती करायची आहे. क्षणोक्षणाच का? त्याचं कारण असं आहे, त्याच्यात प्रवृत्तीसाठी क्षण हा शब्द वापरला. तसं जर पाहिलं महाराज तर आपलं आयुष्य त्या इतर ठीक युगाच्या मानानं क्षणभराचंच आयुष्य आहे. किती? क्षणभराचंच आहे. किती युग झाले अगोदरचे? कृत, त्रेता, द्वापार आणि कली हे 3 युग झाले. त्या 3 युगाचं जर आयुष्य झालं तर कृत युगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. किती वर्षाचं? 1,00,000 वर्षाचं. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य आलं. त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये 1000 वर्षाचं आयुष्य आलं. म्हणजे 1,1,1,1 शून्य काटत आले महाराज. आता देवाला प्रार्थना आहे, आता 1 शून्य काढू नका. आणि 1 शून्य जर आता काढला तर किती राहतील? 10. 2 पंचवार्षिक राहतील फक्त. 2 पंचवार्षिक. तेवढ्यातच सगळं करायचं. जन्मायचं बी, लग्न बी करायचं, मरायचं बी आणि एकदा निवडणूक बी लढायची. कसं लढता येईल महाराज? म्हणून त्रेतायुगाच्या तुलनेत, कृतयुगाच्या तुलनेत, द्वापार युगाच्या तुलनेत आपलं जे आयुष्य एक क्षणाचं आहे. म्हणून क्षणोक्षणाची. क्षणोक्षणाच का? त्याचं दुसरं कारण आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियल्या. देवाच्या दारात फक्त महाराज सांगतात, ज्ञानोबा सांगतात, किती उभं राहा? क्षणभर उभं राहा. मग क्षणभर उभं राहिल्याच्या नंतर तुम्हाला 4ही मुक्त्या प्राप्त होतील. तसं नाही महाराज. देवाच्या दारात क्षणभर उभं राहणं म्हणजे आपण जे काही काम, क्रोध, जे काही विकार आहेत ते षड विकार बाहेर काढून एकदा का देवाचे झालो की मग आपल्याला क्षण सुद्धा मोठा होईल महाराज. एकदा पंढरीशी सुखा लागी करशी तळमळ, तरी तू पंढरीशी जा एक वेळ पंढरीला गेल्याच्या नंतर जर सुख प्राप्त होत असेल तर दरवर्षी वारी करणाऱ्याचं काय? पण वारी ही त्याच प्रमाणात झाली पाहिजे. आपली फेरी नाही झाली पाहिजे. काही जणांच्या फेऱ्या होतात, काही जणांच्या फेऱ्या असतात महाराज. वाऱ्या कमी फेऱ्या जास्त. काही बाया म्हणतात महाराज त्याच्यात बदल पडावा म्हणून जुलमत दिंडीत कोंबलं. त्याच्यात बदल पडावा म्हणून जुलमत दिंडीत कोंबलं तर त्या दिंडीत जाता जाता त्यांनी जवळपास पोतकशीत बिस्किट आणली नाताल घरी. त्या बिस्किटाच्या नादामुळे आंघोळच नाही 15 दिवस. 15 दिवस आंघोळ नाही. पहाटे उठली की कोणाचा गंध घ्यायचा, लावायचा आणि बिस्किट जमा करायला. आणि तिथं जाऊन महाराज जवळपास बिस्किट जमा करून करून दशमीच्या दिवशी दिंड्या का तिथं पोहोचल्या की एकादशीच्या दिवशी चंद्रभागेची आंघोळ करायला गेले आणि येताना कोणाचा कडून संदूक उचलून आणला. संदूक उचलून आणला, त्याला एवढंसं कुलूप मोडू वाटना, पण चाबी नाही मोडलं. घरी वरून पाहतात तर त्याच्यात कटिंगीचं सामान.
नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जातो महाराज. म्हणून क्षणोक्षणाच का तर पंढरीला जात असताना पंढरपूरची वारी एक वेळ करा. त्याचं कारण असं आहे, एकदा का वारी केली, एकदा का जो सोहळ्याचा आनंद आपल्या हृदयामध्ये प्राप्त झाला की मग ज्याने एकदाच वारी केली, ज्याला एकदाच सुख प्राप्त झालं, त्याला जर दुसऱ्या वर्षी आपण नायलॉनच्या दोरीने जरी बांधलं तर तो घरी थांबत नाही. म्हणून पंढरीचा एक वेळच का, क्षणोक्षणाच का, त्याचं दुसरं कारण असं आहे, प्रवृत्तीसाठी आपण सांगितलेलं आहे. आपलं आयुष्य त्याच्या इतर युगाच्या तुलनेत कमी आहे, म्हणून क्षणोक्षण हाची विचार करायचा सांगितलेला आहे. क्षणाक्षणाला विचार करणं म्हणजे जीवनातला प्रत्येक श्वास जो आहे तो पांडुरंगासाठीच आपण विलीन करून देणं किंवा पांडुरंगासाठी वापरणं. म्हणून क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. भवसिंधू म्हणजे भव म्हणजे दुःख, आणि दुःखाचा जो समुद्र आहे त्या समुद्रातून तरुण जाण्यासाठी तो विचार केला पाहिजे. आणि हा विचार जर आपण नाही केला तर अभंगाचं दुसरं नाशिवंत देह जाणार जवळ, नाशिवंत देह जाणार जवळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशवंत आहे महाराज, तो जाणार आहे. जातसेहि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत तस्मात् परिहरते न त्वं शुचितुमर्हसि. उपजे ते नासे, नासे ते पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जसं घड्याळाचं यंत्र आहे, ते घड्याळाचं यंत्र फिरत असताना एखादा काटा जास्त जोराने फिरत असेल, एखादा काटा त्याच्या तुलनेत कमी प्रमाणात फिरत असेल, तास काटा बहुधा थोडा अंतराने फिरत असेल, वेळाने फिरत असेल, फिरावं प्रत्येकाला लागतं. नाशिवंत हा देह आहे महाराज, तो जाणारा आहे, सर्वांचा जाणार आहे. तर त्या देहाच्या संबंधाने जर पाहिलं तर त्याला तीनही नाश आहेत महाराज. त्याला आश्रय नाश आहे, परता नाश आहे, आणि त्याला स्वभाव नाश सुद्धा आहे. आश्रय नाश कशाला म्हणायचं, त्यानं ज्याचा आश्रय घेतला तो आश्रय एकदा का मोडला की त्याचा सुद्धा नाश होणार आहे. म्हणजे आधारावरती सुद्धा तो नाश पावणार आहे. या एखाद्या भिंतीवर आता हे इथं चित्र काढलेलं आहे, या चित्र जे आहे ते कशाच्या आधारावर राहिलेलं आहे, त्या भिंतीच्या आधारावर राहिलेलं महाराज. एखाद्या वेळेस ती भिंत पडली ते चित्र तसंच राहील. पडून गेली या भिंती चित्राची होय केवळ माती. त्या चित्राची फक्त मातीच होऊ शकते महाराज. म्हणजे याला आश्रय नाश सुद्धा आहे. परता नाश कशाला म्हणायचं, एखाद्याकडून आपली झालेली काय, एखाद्यानं समजा आता महाराज कीर्तनाला चालला आणि कीर्तनाला जात असताना पुढून एखादी गाडी आली, ट्रक मोठा वाळूचा, रवी आला वाळूचा ट्रक आणि धडकला महाराजाला, गेला महाराज गचकला त्याच्यातच. दुसऱ्याकडून होणारी जी हानी आहे त्याला म्हणायचं परता नाश. त्याला स्वभाव नाश आहे, स्वभावताच नाश आहे महाराज. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी जन्म घातले तुम्ही किंकाराचा, वरी जन्म घातले तुम्ही किंकाराचा, रव रव दुर्गंधी अमंगळ तेज पाहे, रव दुर्गंधी मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले. हे फक्त चमडा घातलाय महाराज वरून. किती नाशवंत ते सांगू तुम्हाला. संजूदाजी रोज फिरतात गाडी घेऊन महाराज. त्यांना विचारा, जे ऍक्सिडेंट झालेली एखादी बॉडी पाहिली ना, ती बॉडी पाहिल्याच्या नंतर दिवसभर जेवण करू वाटत नाही. की तुम्ही आम्ही एकमेकाच्या जवळ बसतो त्याचं कारण हे वरून हे चर्म घातलेलं आहे, चमडा घातलेला आहे म्हणून एकमेकाला चांगले दिसतो आपण. जाऊ द्या लोकांचं महाराज. आपली जखम जर एखाद्या वेळेस चांगली चिघळली ती जखम जर एखाद्यानं पाहिली तर ती किळस करते का असं आवडीनं असं त्याला हात लावते.
काय करते? किळस करते महाराज. हा एवढा नाशवंती आहे, त्याला स्वभावताच नाश आहे महाराज. आणि तो स्वभावता नाश कशाला म्हणायचं? एखादी वस्तू जी आहे ती वस्तू आपल्याला प्राप्त जरी झाली असेल तर ती प्राप्त झालेली वस्तू स्वभावता कालांतराने तिचा नाशच पावणार आहे. त्याच्यासाठी समर्पक उदाहरण सांगतो, भजन करा विठ्ठला. परमेश्वर दाजी सारखा माणूस बाहेर गेला महाराज. कुठं? रिसोडच्या बाजारला. रिसोडच्या बाजारला गेला. आणि बाजारला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज उन्हाळ्याचे दिवस आहेत. आणि उन्हाळ्याच्या दिवसात त्यांनी पाहिलं काय झालं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांनी पाहिलं की देवगड नावाचा आंबा आहे, हापूस नावाचा. तर देवगड हापूस विक्रीला आलेला आहे तुकाराम महाराज. आणि देवगड हापूस नावाचा आंबा सगळ्यात स्वस्त असतो. हा ना, खरंच. काय 2000-2500 रुपये डझनचा आंबा असतो, जास्त नाही. तेवढा देवगड हापूस नावाचा आंबा तो पाहिला. आणि पाहिल्याच्या नंतर त्या मामूला विचारला, कैसे क्या दिए? असंच बोलावं लागतं तिथं, गुलाबी हिंदी आपली चिचांबीची. हा, कैसे क्या दिए आंबे? ते म्हणला, पाटील ही आंबे तुम्हाला न्यायची वस्तू नाही. तुम्ही काय करा, आपले ही इकडचे ना दशेरी बिशेरी हे न्या. नाही म्हणले, तुला काय मी का साधा समजायला मला का काय? 60 एकर राणे मला त्या केलसुल्या, मला साधा समजायला लागला काय? ते म्हणला नाही, पण तरी पाटील नाही सांग काय डझन आहेत? ते म्हणले 2500 रुपये डझन आहेत. चल 2600 घे, बांध 1 डझन. घेतले महाराज 1 डझन भर आंबे घेतले. केवढ्याचे? 2500 रुपयाचे. 100 शिल्लक देतात होय ते? म्हणले फक्त, पण दिले नाही. 2500 रुपयाचे डझन भर आंबे घेतले महाराज. डिकीट टाकले गाडीच्या. आणि गाडीच्या डिकीट टाकल्याच्या नंतर आपल्या केलसुल्याच्या दिशेने आले. गाडी थांबवली. आणि गाडी थांबवल्याच्या नंतर त्यांनी असं दारातच पाहिलं, बकम पाहुण्या दिसायला घरात. चपला दिसायला बकम, आपल्या इकडचा शब्द. एवढ्या मोठ्या चपल्या पाहिल्या. त्यांनी डिकी उघडलीच नाही महाराज. डिकीत त्याला माहित होतं ना डझन भर आंबे. येताना विचार करू लागले होते की आता हे आंबे कसे कसे खायचे. पण ते पाहिल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं, पाहुण्या भक्कम दिसा लागल्या बा, आणि आपण डिकीच खोलायची नाही. मग वर्षाबाईला हळूच सांगितलं, डिकीत आंबे. हळूच सांगितलं महाराज. घरात येऊन पाहतात तर 3 गावच्या 3 पाहुण्या आणि त्याला 3 लेकर. हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. अंधाराचा फायदा घेतला वाटे 4-2 जण. हो, घेतला अंधाराचा फायदा. काही नाही, जाऊ द्या, घेऊ द्या. आता गेले असतील काही. कुठपर्यंत आलता आपलं? मग आंबे तर आणलेले आहेत महाराज, पण आता ते खायचे कसे? मग काय करायचं? त्या पाहुण्या जावस तर वाट पाहायची. ती पाहुण्या जावस तर वाट पाहायची. विचारलं किती दिवस थांबणार आहेत? त्यांनी सांगितलं जाऊ उद्या गिद्या. त्याला वाटलं बरं झालं, उद्या चाल तरी आंबे खाता येतील. पण गावात अलाउन्सिंग झाली महाराज की योगायोगानं आपल्या गावात एक मोठे आळंदीहून महाराज आले. आणि आळंदीहून महाराज आल्यामुळं ते आपल्या गावात 7 दिवस याच ठिकाणी कथा करणार आहेत. पाहुण्या म्हणल्या, एक काम करू, मग जाऊ कथा ऐकूनच. जाऊ आता कथा ऐकूनच. मग त्याच्यापेक्षा आज तरी जायचं आणि 5-7 दिवस तरी राहायचं. 7 दिवसाची दुसऱ्या दिवसापासून कथा चालू झाली. किती? 7 दिवसाची. यायचा 1 दिवस आणि पुढचे 7 दिवस. 7 दिवसाची कथा चालू आहे महाराज. 7 दिवस कथा ऐकली. 8व्या दिवशी माझंच काल्याचं कीर्तन होतं. काल्याचं कीर्तन बी ऐकलं. आणि काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर मग चौकीवर या नेऊन सोडल्या. त्या चौकीवर नेऊन सोडल्या. आणि नेऊन सोडल्याच्या नंतर त्यांनी तिथूनच बेत केला, आता आपण जे 8-10 दिवसापूर्वी आंबे आणले होते 2500 रुपयाचे, ते डिकीतून काढायचे आणि घरात जाऊन खायचे. काय झालं असेल त्या आंब्याचं? त्या आंब्याचा रस झाला असेल महाराज. रस पिकलेल्या आंब्याचा खार होत नसतो. येड्यावानी करू नका. विठ्ठला. आंबे किती रुपयाचे होते?
2500 रुपयाचे होते. 2500 रुपयाचे आंबे, पण त्याला योग्य काळवेळ आल्याच्या नंतर ते कामाला राहिले नाही. तसंच आपलं आहे, अनमोल किमतीचा नरदेह आपल्याकडे आहे, पण तो योग्य कामाला न वापरल्यामुळे तो सुद्धा आपल्याला जाणार आहे, महाराज, नाश पावणार आहे. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह नाशवान कसा आहे देह? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा हा श्री हरीच्या. हे नाश पावणारा जो देह आहे महाराज, तो देह जर तुम्हाला त्याचं सोनं करून घ्यायचा असेल, तो देह जर आपल्याला असाच फुकट जाऊ द्यायचा नसेल, तर महाराज म्हणले तो देह संगतीत घाला. कोणाच्या? संत समागम संत समागम टाळ्या वाजा बरं. वा वा वा, एक नंबर विजू. साऊंडच्या बाबतीत पाहायचंच काम नाही. आमच्या गावात आम्ही 2 वर्षापूर्वी भीत सप्ताह केला, म्हणजे साऊंड लावला. एवढे सगळेच गायक वादक सगळे खुश विजूवर. आणि लावण्याचं सुद्धा ऑपरेटिंग एवढं छान आहे महाराज की ते त्यालाच जमते. ते फक्त सुंदर साऊंड सिस्टम आहे. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. जी वस्तू ज्याच्याकडे त्याच्याकडेच गेलं पाहिजे, कारण संताची संगती मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येणे पंथे. संताच्या संगतीत गेलं तर देवाला सुद्धा आकळता येतं किंवा आपल्याला देव प्राप्त होऊ शकतो. मग त्याच्याकडेच गेलं पाहिजे का नाही? त्या संताच्या संगतीत गेलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे महाराज, ज्याच्याकडे जी वस्तू मिळते त्याच्याकडे ते गेलं पाहिजे. नाही तर मग आपण जर पोह्याच्या दुकानावर गेलो, किराणा दुकानावर, तिथं मागितलं कोराजन द्या, तर जमल का? कोराजनच्या दुकानावरच कोराजन मिळेल. मग देवाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर संताकडेच जावं लागणार आहे. त्याच्यासाठी सुंदर आणि समर्पक उदाहरण सांगतो. वारी आली होती महाराज, वारी. आणि वारी आली म्हटल्याच्या नंतर नवीन लग्न झालेला जोड वारीला गेला. लय हौस असते महाराज, मल येऊ द्या तुमच्या संग. अरे तिकडे लय बेजारे असतात. नाही मल यायचं, बरं चाल मग. वारीला गेले महाराज. नवीन लग्न झालेला जोड. जो गडी होता तो जरा मुरलेला होता, त्याला माहिती होते सगळं कसं असते काय असते. पण ही बया
काहीच माहिती नसताना सोबत गेली. सोबत गेल्याच्या नंतर इतर वारीमध्ये चालत असताना वेगळे महाराज, दिंड्या असतात, नंबर असतात, त्या तिथं एखाद्या वेळेस चुकलं मुकलं तर त्या दिंडीच्या नंबरवरून माणसाला कळतंय किंवा दिंडी मागे आहे, पुढे, सोहळ्याच्या रथाच्या मागे आहे का कुठे, हे सगळं काही कळतंय. पण पंढरपुरात एकदा का गेलं की पंढरपुरात गेल्याच्या नंतर काही मेळ लागत नाही महाराज. हा, आता याला बी न भेटच नव्हती लागली म्हणून याने केली, याला तरी शब्द कसा टाळता येईल. हा, गावागावात पहिल्यांदा एकच मारुती राय होते, आता आमच्या गावात 57 आहेत, त्याला धरून जे खरा मारुती आहे त्याला धरून 57 आहेत. हा, मग एवढे भेटच ना, आणि अशा अवस्थेत एखाद्यानं बायको केली तर ते लाड पुरवणारच महाराज. मग अशा अवस्थेमध्ये आषाढीची वारी आली, वारीला गेले, आणि वारीला गेल्याच्या नंतर पंढरपूरमध्ये पोहोचले. पंढरपूरमध्ये दशमी पर्यंत त्याला चांगलं वाटलं महाराज, दोघांना बी चांगलं वाटलं. पण एकदा का दशमीला दिंड्या तिथं पोहोचल्या आणि एकादशीची प्रदक्षिणा करायला निघाले, चंद्रभागेचं स्नान आटोपलं आणि प्रदक्षिणा करायला निघाले, तर प्रदक्षिणेला फक्त असं असतं महाराज, आता आम्ही प्रदक्षिणा केलेली आहे, त्या प्रदक्षिणेमध्ये फक्त जिकडं जायचं तिकडं असं फक्त उभं राहायचं, लोक आपोआपच नेतात, एवढीच गर्दी असते. आणि अशा गर्दीमध्ये यानं सांगितलं माझा हाताला हात धरून चाल, जर सुटली तर इथं फोन लागत नाही. तिनं हाताला हात धरला महाराज, पण एका दिंडीचा असा भला मोठा लोट मंदात आला आणि दोघांचा हाताचा हात सुटला. हाताचा हात सुटला आणि हाताचा हात सुटल्याच्या नंतर मग रडायला लागला. फिरला इकडं फिर तिकडं फिर, इकडं पाय तिकडं पाय, या फडावर जाय त्या फडावर जाय, बायको कुठं दिसायला तयार नाही. व्याकुळ झाला, परेशान झाला, पहिलीची एकादश. आणि अशामध्ये महाराज एका मंदिराच्या पुढे येऊन बसला, रडायला लागला. आणि रडायला लागल्याच्या नंतर मग त्याला असं वाटलं की जावं आपण आणि प्रभू रामचंद्राला सांगावं. प्रभू रामचंद्राला सांगण्यासाठी गेला महाराज, आणि प्रभू रामचंद्राला सांगण्यासाठी गेल्याच्या नंतर म्हणायला लागला, देवा तुमच्या कृपेनं आम्हाला योगायोगानं बायको भेटली, पण बायको भेटल्याच्या नंतर ती आता निघून गेली म्हणला. आता काय करावं, तिचं मेळ लागत नाहीये, मला शोधून शोधून मी थकलो, आणि शोधल्याच्या नंतर आता काही सापडत नाही वाटते. असं केल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र म्हणले मला काय माहित बघ त्यातलं. हा, मग हनुमंतरायाचं नेटीच मंदिर होतं. हनुमंतराय म्हणले ओ त्याच्याकडे कशाला गेले तुम्ही. म्हणजे काय, ते माझ्याकडे त्याची हरपली होती मी शोधून दिली. हा, त्याची हरपली होती तर मी शोधून दिली, त्याच्याकडे गेले कशाला. म्हणजे योग्य दुकानावर गेलं तर योग्य प्राप्त होऊ शकते. आपल्याला जर परमार्थ करायचा असेल, आपल्याला जर भगवंत आळवायचा असेल, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर आपल्याला संत समागम, संताविना प्राप्ती नाही. म्हणजे आपल्याला त्या संत समागमामध्ये जावं लागेल आणि परमार्थाची आवड निर्माण करावं लागेल. आपला वेळ संपलेला आहे महाराज, आणि वडिलाच्या निमित्त असल्यामुळे आपल्याला काही गोष्टी बोलणं आवश्यक असल्यामुळं आपण थोडा अभंगाचा आता सारांश बाजूला सारू. सर्वांनी प्रेमाने एकदा हात वर करा, पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे भरून राहू,
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. 3 पॉइंटला इकडे याचा असाच अन्वय असेल असा माझा अजिबात दुराग्रह नाहीये. जे काही गुरुवरांच्या मुखारविंदातून जे विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबारांनी कृपा केली तसं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा असाच अर्थ असेल असं अजिबात नाहीये. कदाचित एखादे दुसरे कीर्तनकार आल्याच्या नंतर याच्यावर दुसराही चिंतन मांडू शकतात. यात काहीच नवल नाहीये महाराज. तुकोबाराचे अभंग म्हणजे साक्षात समुद्र आहेत महाराज. आणि त्या समुद्रातून आपण एखादा लोटावर पाणी जर काढलं तर त्या समुद्राला काहीही फरक पडू शकत नाहीये. म्हणून 3 चरणाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण ज्या निमित्ताने इथे थांबलेलो आहोत किंवा इथे एकत्रित आलेले आहोत ते आपल्यातलं एक गोड व्यक्तिमत्व आमचे मामा आपल्यातून निघून गेलेले आहेत महाराज. आणि निश्चितच हे कार्य केल्याच्या नंतर एवढा सुंदर कार्यक्रम केल्याच्या नंतर मला असं वाटतं की हयात असताना जर हा कार्यक्रम त्यांनी त्यांच्या डोळ्यानं पाहिला असता, सुवर्ण महोत्सवी किंवा सहस्र चंद्र दर्शन सोहळा त्यांनी जर पाहिला असता तर ह्याच्याही पेक्षा मोठा सोहळा या परिवाराने केला असता महाराज. पण जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला अशी त्यांची गती आहे. आमच्या गावामध्ये सुद्धा 8 दिवस त्यांनी थांबले महाराज. एक मित्र मला तरी असं वाटतं अजात शत्रू जीवन जगलेली माणसं आहेत. त्यांचं गावात कुणीच दुश्मन असेल असं मला अजिबात वाटत नाही महाराज. प्रत्येकाला बोलणं चांगलंच बोलण्याचं काम करायचे. पण आपल्यातून क्षणात निघून गेले महाराज. आणि ती जी खंत आहे, ती जी उणीव आहे ती प्रत्येक वेळी या गावाला, या घराला, या परिवाराला नेहमी राहील महाराज. की आता होते आणि आता गेले. 2 भाऊ आहेत पाठीमाग, पत्नी आहे, मुली आहेत, मुलं आहेत. सर्वांना असं वाटेल महाराज की आज जर आमचे बाबा असते ना तर असं केलं असतं, आज तसं केलं असतं. पण आपल्यातून निघून गेल्याच्या नंतर त्या माणसाची खरंच आपल्याला उणीव भासत असते महाराज. जोपर्यंत तो माणूस आहे तोपर्यंत त्याच्याबद्दल काही वाटत नाही. एकदा गेले ना की परत परत आपल्याला असं वाटतं ते असायला पाहिजे होते. पण प्रत्येकाला जावं लागणार आहे. मी पूर्वीच बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून ते आपल्यातून निघून गेले महाराज. आणि बाप कसा का असेना तो बाप असतो महाराज. एकदा का माणसाचा बाप गेला ना, ढगाळ गेलेला बाप आणि मातीआड गेलेला आई एकदा गेल्याच्या नंतर या जगात आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणार कोणीच राहत नाही महाराज. कोणीच राहत नाही. आपण ज्या हाल अपेष्टा सोसल्या ना त्या हाल अपेष्टा माझ्या मुलाला कधीही सोसाव्या लागलं नाही याची सर्व जिम्मेदारी करणारा फक्त बाप असतो महाराज. आणि तो बाप जोपर्यंत आहे त्या बापाचा आपण जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा महाराज. सांगू तुम्हाला विश्वमाऊली ज्ञानोबारायांना असं वाटलं महाराज की बापाबद्दल बोलावं. सकळ तीर्थाची येदुरे जे का माता पितरे त्या सेवेशी किर शरीरे लोन कीजे. माझ्या ज्ञानोबारायांनी सांगितलं महाराज 750 वर्षापूर्वी 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबारायांना आई वडिलांची खंत वाटावी. याच्यापेक्षा मोठं उदाहरण काय देता येईल. मला तर असं वाटतंय देवाला तुम्हाला साक्षात आशीर्वाद किंवा साक्षात दर्शन देता येत नाही म्हणून देवानं तुमच्या घरामध्ये 2 मूर्त्या आणून ठेवल्या महाराज. ती म्हणजे एक बाप आणि दुसरी आय, दुसरी माय आणि बाप. सांगू तुम्हाला माय आणि बाप जर सोडला ना तर या जगात तुमचं जवळच असं कोणीच नाहीये. आपण सतत जिंकत यावं त्याच्यासाठी जन्मभर हारतारलेले 2 व्यक्तिमत्व असतात ते म्हणजे माय आणि बाप. म्हणून त्या बापाची आपण कदर केली पाहिजे, त्या बापाची सेवा केली पाहिजे महाराज. एकानं आई वारली आणि सांभाळणं होत नाही म्हणून बापाला वृद्धाश्रमामध्ये पाठवलं. लक्ष देऊन ऐका. बापाला वृद्धाश्रमामध्ये पाठवलं आणि वृद्धाश्रमामध्ये पाठवल्याच्या नंतर त्या वृद्धाश्रमाचा फॉर्म लिहित होता. फॉर्म लिहित असताना ते जे वृद्धाश्रमाचा जो माणूस आहे इन्चार्ज आहे त्या इन्चार्ज सोबत ते जे गृहस्थाला ठेवायचं होतं ना त्या गृहस्थाला ठेवण्यात ज्याला ठेवायचं होतं त्यांच्या गप्पा चालू आहेत. त्या गेटवरच्या माणसासोबत दोघांच्या गप्पा चालू आहेत. मुलगा फॉर्म भरतोय. मुलांनी फॉर्म भरणं झाल्याच्या नंतर पाहिलं, म्हणलं अहो 5 मिनिटं नाही झाले तुम्हाला इथं येऊन आणि 5 मिनिटात तुम्ही दोघांची मैत्री झाली. कसं काय एवढं तुमचं जमायला लागलं. ते म्हणले ऐक 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी या माणसाला काहीच मुलबाळ नव्हतं. 30 वर्षापूर्वी या माणसाला काहीच मुलबाळ नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं जर तुम्हाला मुलबाळच पाहिजे असेल तर दुसरी पत्नी करावी लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला मुलगा होणार नाही. मग यांनी दुसरी पत्नी करण्याचा निर्णय क्षणात बाजूला टाकला आणि एक काम केलं. त्यांनी या वृद्धाश्रमामध्ये आले आणि इथलं एक छोटंसं बाळ घेऊन गेले. तो बाळ म्हणजे तू आहेस. तो बाळ म्हणजे तू आहेस महाराज. ज्यानं वृद्धाश्रमातलं मुलगा इथं सांभाळण्यासाठी आणला त्यानं वृद्धाश्रमात पाठवलं तरी बापाची तक्रार नाही. हे अंतकरण बापाचं असते.
हे अंतकरण बापाचं असते महाराज. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामध्ये हजरी कणा वाचला घडी भर जरा ऐक उमगाया बाप उमगाया बाप उमगाया बाप. मी कीर्तन करायला लागलो आणि कीर्तन करत असताना मोटरसायकलवर प्रवास करत होतो. माझ्या जीवनातलं उदाहरण सांग. मोटरसायकलवर प्रवास करत होतो महाराज. थंडीचा वाहून वाऱ्या पावसाचा जात होतो. बाप म्हणला एक काम कर, जाऊ दे तिकडे, पैशाला काय करायचं, आजच्या आज तुला नवी कोरी करकरीत गाडी घेऊन देतो महाराज. आणि सांगतो तुम्हाला महाराज, गाडी घेतल्यापासून एक दिवस बी माझ्या बापान गाडीत पाय टाकला नाही बरं, एक दिवसही नाही. पण मुलाला ऊन वाऱ्या पावसापासून जर त्रास होत असेल तर मुलासाठी नवी कोरी करकरीत गाडी देणारा अंतकरण फक्त बापाचा असतं. याच्यापेक्षा वेगळं कोण नसतं महाराज. खूप बोलण्यासारखं आहे. पण आपल्या बापाची लोक म्हणतात महाराज कीर्तनात लोक मायबाप सांगायले. अरे मायबाप सांगायले तर हे नाही सांगितलं तर काय होईल. सांगणं काळाची गरज आहे महाराज. या कीर्तनातून जर समजा एकाही पोराला, जो पोरगा बापाला कधीच बोलत नाही, ते ऐकून जर 2 मिनिटाचं हे व्याख्यान ऐकून जर बाप आणि मुलगा एकत्र आले तरी कीर्तन आपलं सफल झालं. याच्यापेक्षा काय वेगळे महाराज. म्हणून मायबापाची कदर करा. जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्या जीवनामध्ये बाप गेला ना त्यांना विचारा बापाची किंमत काय असते. महाराज छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसले. महाराज स्वराज्य निर्माण केलं आणि सिंहासनावर बसल्याच्या नंतर जिजाबाई साहेबांनी प्रश्न विचारला. त्यांच्या डोळ्यात पाणी पाहिल्याच्या नंतर जिजाबाई साहेब म्हणतात, राजे तुम्ही आता या राज्याचे स्वराज्याचे राजे झालेले आहात आणि अशा अवस्थेमध्ये तुमच्या डोळ्यात पाणी यावं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, आई आऊसाहेब माझ्या डोळ्यात पाणी येण्याचं कारण असं आहे, हे स्वराज्य पाहण्यासाठी तुमच्या कपाळावरचं कुकू माझा बाप जर जिवंत असता शहाजी राजे तर मला याच्यापेक्षा मोठा आनंद झाला असता. आज आता महाराजांचं कर्मकांडामध्ये त्यांचं काम चालू आहे. महाराज नाशिक भागात इतर भागामध्ये फिरतात. आमचे बंडूभाऊ सुद्धा चांगली शेती करतात. हे पाहण्यासाठी चांगलेही दिवस पुढे येणार आहेत महाराज. पण हे चांगले दिवस आल्याच्या नंतर जर घरातला बाप आपलं कौतुक पाहण्यासाठी असेल तर त्याच्यापेक्षा मोठा आनंद होत असतो माणसाला. बापाने जिवंत राहिलं पाहिजे. एकदा का बाप गेला, एकदा का आई गेली की आई गेल्याच्या नंतर आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारा मायेचा सागर हरपल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक फक्त मायेचं आई माझी म्हणण्याचा प्रयत्न करतो महाराज. स्वामी तिन्ही जगात आईला भिकारी, आईला भिकारी, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण बाबा बुझाया बाळाला, 9 महिने 9 दिवसाची गवारी अशी तू केली. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात रखरख त्या रानात
राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार हो 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 आपल्या जीवनाला आकार देणारी आपली आई आणि आपला बाप असतो महाराज. त्या मायबापाला जपण्याचा निश्चितच प्रयत्न करा. आजच्या या तेरवीच्या दिवसाच्या निमित्तानं नैमित्तिक कीर्तन सेवा तुमच्या पुढे करण्याचा योग आलेला आहे. कीर्तन सेवा काय बोललो असेल एखाद्याचा अंतकरण जर दुखावला असेल तर बालक बोबडा बोले का वाकडा वेचू का पावले हे चोज करून माऊली रिझे जेवी. म्हणून आपलं एक लेकरू एखादं चुकलं म्हणून क्षमा माफी असू द्यावी महाराज. एवढे महान महान गुणीजन महाराज मंडळी आले आहेत. आमचे गोविंद महाराज असतील, आमचे विशाल महाराज असतील, आमचे देवडे माऊली असतील, आमचे नवनाथ महाराज असतील, महाराजांचं नाव मयूर महाराज असतील, आमचे प्रताप महाराज आहेत, करण महाराज गावातलेच करण महाराज आहेत, आमचे तुकाराम महाराज आहेत, आमचे मृदंगाचार्य आमचे परमेश्वर महाराज आहेत. सर्व महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आमच्या गावातूनही आमचे सर्व मित्रमंडळ आले. आकाश आहे, विकास आहे, सुनील आहे, भाऊ पाटील आहेत. घेऊ द्या नाव महाराज. आज नावच येत नसते दुसरं काय मग. दुसरा आहे का आमचा ओमा आहे, संकेत आहे, आकाश आहे, दुसरा गोपाल आहे. सर्व महाराज आमचे महाराजच म्हणावं लागेल कारण प्रत्येक जण माळकरी आहे महाराज बरं का. माळकरी आहे, नुसते फिरतात असं नाही, माळकरी सुद्धा आहेत. आणि महाराजा संघ राहिल्यावर माळकरी तरी झालं पाहिजे कमीत कमी. लोक पहिल्यांदा म्हणतात येलतुर लय खराब आहे, आता येलतुर लय चांगलं आहे महाराज. आमचा परता महाराज खरंच चांगलं आहे का नाही, खरंच चांगलं आहे महाराज. म्हणून येई सुद्धा माझ्यासोबत सावलीप्रमाणे राहतात. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. भक्तिमती माता, भक्तिमान्य पुरुष आमच्या वेजूची साऊंड सिस्टीम आहे. तसेच सखा चॅनल त्याचं युट्यूबला आहे. ज्यांना ज्यांना शक्य असेल, ज्याच्याकडे मोबाईल असेल, कोणाकडून नाही सगळ्याकडेच आहे, त्यांनी युट्यूब असते त्या युट्यूब मध्ये एक मोबाईल असतो, त्याच्यात युट्यूब असते, त्या युट्यूब मध्ये येत असते महाराज ते सबस्क्राईब लाईक शेअर काहीतरी येत असते ना, त्याच्यामध्ये सखाचं ना सखा सावळा नावाचं चॅनल आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब शेअर काय जे असेल ते करा अशी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. फक्त एकच तुमचे 2 मिनिटं घेणार आहे. आता शिवजयंती आलेली आहे महाराज आणि ती शिवजयंती आता प्रभू रामचंद्राचा सोहळा भारतात नाही तर भारताच्या बाहेर आपण केलेला आहे महाराज. केलेला आहे का नाही, तो सोहळा केलेला आहे. पण तो सोहळा करत असताना आता प्रभू रामचंद्र थोडेसे मागे जातील, पण आता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुढे येणार आहेत 19 फेब्रुवारी. आणि त्या 19 फेब्रुवारी सुद्धा आपण तसेच केली पाहिजे. जगात भारी 19 फेब्रुवारी आपण केली पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराज फक्त आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकानं डोक्यावर घेतलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या डोक्यावर आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन चालणार नाही. ते छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घेतले पाहिजे. त्या दिवशी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची जय साजरी होईल. एखाद्या रस्ता असेल, एखादं गाव असेल, एखादं नगर असेल, त्याला त्या एखाद्या महापुरुषाचं नाव देणं एकदम सोपं आहे.
पण ज्या रस्त्यानं ते गेलेले त्या रस्त्यानं आपण जाणं फार कठीण आहे महाराज, आणि त्या रस्त्यानं गेलं पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची. छत्रपती शिवाजी महाराज निर्व्यसनी होते. दुसरी गोष्ट, आपली नाही परक्याची सुद्धा स्त्री असेल तर ती बोलवण करून पाठवावी, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे महाराज. काही राजे होऊन गेले, त्या राजांनी बाया नाचवल्या, पण एकच राजा होऊन गेला, त्या राजानं बाया वाचवल्या, आणि त्याचे वंशज आपण होत महाराज. म्हणून म्हणावं लागतं महाराज, इथे जन्मला एकच राजा, इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा, इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. टाळी वाजवा माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर देशाची वार झेलले आपल्या विजयाच्या हातीवर. देशाची वार झेलले आपल्या विजयाच्या हातीवर. प्राणपणाने लढले भावळे भरताच्या राजावर. प्राणपणाने लढले भावळे भरताच्या राजावर. माझ्या राजाचं माझ्या देवा माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की.